दोन्ही ठाकरे बंधूंचा मोठा पराभव झालाय। कारण ठाकरे बंधूंनी युतीमध्ये लढवलेली ही पहिली निवडणूक आहे आणि या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। मात्र या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा उत्कर्ष पॅनलला भोपळाही फोडता आला नाहीये। शशांकराव पॅनलचे सर्वाधिक 14 उमेदवार विजयी झाले, तर प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या महायुतीच्या सरकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी झाले। आता याच पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेनं बेस्ट पतपेढीतल्या 9 वर्षांची सत्ता मात्र गमावल्याचं पाहायला मिळत आहे। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवायचा त्यांचा विचार आहे, मात्र या विचाराचा पुनर्विचार त्यांना करावा लागणार आहे की काय, हा प्रश्न सध्या पडतोय। आम्ही कमी पडलो, केवळ पैशामध्ये कॉन्टॅक्ट करण्यामध्ये सुद्धा थोडा बहुत कमी पडलो आणि बीजेपीने सगळी आपली पूर्ण यंत्रणा पैशासकट अधिकारासकट सगळी यंत्रणा उतरवली। मलाही आश्चर्य वाटतो की साध्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये एवढ्या सिरियसली हा पक्ष ते सगळं काय घेतोय, त्याच्याबद्दल त्यांचं स्वागतही केलं पाहिजे, त्यांचं कौतुकही केलं पाहिजे आणि त्यांच्यापासून देशाला भीती आहे हे सुद्धा सांगितलं पाहिजे। मला मी तुम्हाला सांगतो, पतपेढीची निवडणूक आणि मुंबई महानगरपालिका निवडणूक ह्याचं कंपॅरिझन होऊ शकतं का, याचा विचार केला पाहिजे प्रत्येकाने। मुंबई बँकेची निवडणूक आणि महाराष्ट्र राज्याची निवडणूक सारखी असते का, हे एकदा प्रवीण दरेकरांनी पण सांगावं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।